आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. तारा, गीता कुठे? गीता बाजारात गेली दादा. काय झालं? काही काम होतं? मला मला तुला काही विचारायचं होतं. बोला ना, काय विचारायचंय? तारा, ते भारती आणि विजय दोघं सुखात आहेत ना ग? हो दादा, का? म्हणजे आज अचानक तुम्हाला भारतीची आठवण कशी काय झाली? असंच सहजच. त्या दिवशी तू म्हणत होतीस ना की माझ्या आशीर्वादाशिवाय त्यांचं लग्न अपूर्ण आहे म्हणून. ती गोष्ट त्यावेळी माझ्या लक्षात नाही आली आणि आज विचार करतोय तरी माझ्या बुद्धीला काही उमगत नाहीये. काय झालंय तारा? तसं काही विशेष नाहीये दादा. भारतीच्या सुखी आयुष्याबद्दल, पण तुम्हाला तर भारतीबद्दल काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. मग तुम्हाला मी काय सांगू? तू स्वतःहून तिला भेटली होतीस? हो. आता काही दिवसांपूर्वीच ते घरी येऊन गेली. ती बोलणार तरी काय? तुम्हाला तिचा स्वीकारच करायचा नाहीये आणि ती हवेली सोडू शकत नाही. मग आपलं मन मारून जगण्याशिवाय त्या बिचारीजवळ दुसरा मार्ग कुठला शिल्लक आहे? तिने असे का दिवस काढायचे? ती काय बेवारस मुलगी आहे? मी मी बोला ना दादा. गप्प का बसलात? बोला, जे बोलायचं होतं ते. दादा, भारतीला काहीही नकोय. तुमच्या आशीर्वादाशिवाय ती काही मागत नाहीये. काय झालं दादा? गप्प का बसलात? बोला ना, जे बोलणार होतात ते. भारतीला काहीही नकोय दादा. ती तिच्या घरी खूप सुखात आहे. फक्त तुमच्या आशीर्वादाची तेवढी कमी आहे. ज्या दिवशी तिला तुमचा आशीर्वाद मिळेल ना दादा, तिचं अधुरं आयुष्य पूर्ण होऊन जाईल. पण तुम्ही आशीर्वाद देणार नाहीत. मग का तिच्याबद्दल विचार करून स्वतःला त्रास करून घेताय? तिला तिच्या नशिबावर सोडून द्या ना. तिच्या आयुष्यात तेच घडेल जे तिच्या नशिबात लिहिलं असेल. हे घे आणि ज्योतीला नेऊन दे. जरा सांभाळून जा. वहिनी, तुम्ही हे काय करताय? सोडा द्या, मला मी करते. वहिनी, मी एकटी स्वयंपाक पाणी करू शकते. तुम्ही राहू द्या, तुमची तब्येत ठीक नाहीये. आणा. अरे वा, तब्येत माझी खराब आहे आणि त्रास तुला होतोय? वा रे माझं भाग्य.
जर अशी धाकटी जाऊ सगळ्यांना मिळाली तर मग बघायलाच नको, हो ना? वहिनी, मी तर काळजीपोटीच बोलतेय ना. आणि मी स्वयंपाकाचं काम एकटीने करू शकते. मग तुम्ही का त्रास करून घेताय? तुम्ही आज जाऊन आराम करा. तासाभरात सगळं काम आटपेल, मी करेन सगळं. हे बघ, माझ्याबद्दल एवढा विचार करण्याची तुला काही एक गरज नाहीये. अगं तुझं डोकं खराब होईल. आणि राहिला प्रश्न स्वयंपाक पाणी बघण्याचा, ते तर तू माझ्यावर सोड, मी सगळं करेन. त्याचं काय की तू जो विचार करतेस ना की जेवण बनवून तू सगळ्यांचं मन जिंकून घेशील आणि मी शांतपणे बसून सगळं बघेन. हा, वहिनी, तुम्ही सुद्धा ना वाटेल तसा विचार करता. माझ्या तर मनात सुद्धा असले विचार येत नाहीत. आणि द्या मी कापून देते. हे बघ भारती, तू जास्त आगाऊपणा करू नकोस, कळलं? त्याचं काय ना की तू माझ्याजवळ कितीही येण्याचा प्रयत्न केलास ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तुझ्या या गोड बोलण्याला मी ह्या जन्मात तरी अजिबात भुलणार नाही, समजलीस? वहिनी, जर तुम्हाला माझ्यावर रागवायचं असेल तर नक्की रागवा. आणि तुमचा राग दूर करणं माझं कर्तव्य आहे. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही आयुष्यभर माझा रागराग कराल तर मी सुद्धा तुम्हाला एक सांगते. मी आयुष्यभर तुमचा राग घालवण्याचा प्रयत्न करेन, हे मी तुम्हाला वचन देते. आणि हे करताना मला ना लाज वाटेल ना कुठला त्रास होईल. हो हो, तुला कशी लाज वाटेल? अगं तुला लाज असेल तर वाटेल ना. अगं तू तर तुझी सगळी लाज शरम विकून तर आलीयस, हा? आणि मी काय तुला ओळखत नाहीये का? अगं तुझ्या सोबत राहून मी आता तुला चांगलंच ओळखायला लागलीये. तुझ्या ह्या भोळ्या भाबड्या चेहऱ्यामागे किती मोठा सैतान लपलाय ना ते मला चांगलंच माहितीये. तुला काय वाटलं की चांगलं चुंगलं खायला घालून तू सगळ्यांना खिशात घालशील, सगळ्यांना आपलंसं करशील? विसरून जा भारती देवी, आता तुझी कुठलीच चाल मी यशस्वी होऊ देणार नाहीये, समजलीस? वहिनी, ह्या घरात येऊन मला 1 वर्ष होत आलं. अजूनही माझ्याबद्दल तुम्हाला असंच वाटतं? हं. मी कोणाची खोटी स्तुती करत नाही आणि ना कोणी माझी करावी अशी अपेक्षा आहे. मला फक्त एवढंच वाटतं की मी आनंदाने माझं कर्तव्य पार पाडू आणि सगळ्यांसोबत आयुष्य घालवावं. माझ्याबद्दल तुम्ही जो विचार करताय तो खूपच चुकीचा आहे. मी कधी चुकीचा विचार करत नाही, कळलं तुला? मी तुझ्या इतकी लबाड तर नाहीये. पण मला मूर्ख समजण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस तू. या हवेलीची मालकीण होण्याचं स्वप्न घेऊन घरात पाऊल टाकलं होतंस ना? तुला काय वाटलं की ह्या घरची लाडकी सून बनशील? हे बघ, हा विचार सुद्धा तू तुझ्या डोक्यातून काढून टाक की तू ह्या घरची लाडकी सून होशील म्हणून. कारण की लाडकी सून मी आहे, या घरची मी मोठी सून आहे, समजलीस? वहिनी, देवाने जर तुम्हाला या हवेलीत मोठी सून म्हणून पाठवलंय तर तुम्ही मोठ्याच राहणार. तुमची जागा दुसरं कोणी कसं काय घेईल? आणि मी तर मुळीच नाही. खरं सांगू, मला असं वाटतं की तुम्ही माझ्यावर छोट्या बहिणीसारखं प्रेम करावं, जसं तुम्ही ज्योतीवर करता. हो का? आणि मी तुम्हाला माझ्या मोठ्या बहिणीचा अधिकार द्यावा, जो तुमचा हक्क आहे आणि माझा अधिकार. झालं बोलून? पोथी पुराण वाचून झालं तुझं? आता चल निघ इथून, जा पण, आणि मला जेवण बनवू दे, जा म्हटलं ना. ठीक आहे, जर तुम्हाला स्वयंपाक करावासा वाटतोय तर तुम्ही करा. पण मी तुम्हाला मदत करेन. सांगा बरं काय करू? मी पीठ मळून देऊ? तुम्ही ना पोळ्या करा. अच्छा, तुला माझी मदत करण्याची खूप हौस आहे ना? तर एक काम कर, स्वयंपाकघरात जा, तिथे ना खूप सारी उष्टी खरकटी भांडी पडलीत, जा जाऊन सगळीच्या सगळी भांडी घास, जा. ठीक आहे वहिनी, जर तुम्हाला माझ्या भांडी घासण्याने आनंद मिळतो तर मी भांडी घासून ठेवते. ठीक आहे, नंतर हे निवडून देईन. आली मोठी काम करणारी, माझी मदत करते. ज्योतिजी, तुमचे कपडे. आता उभा काय? कपडे बाहेर काढून दाखव, नीट इस्त्री झालीये की नाही. हो. ललन, हे तू काय केलंस? हा, माझे कपडे जाळून टाकले. माहितीये किती महाग कुर्ता होता हा? मी विचारते, जाळलाच कसा?
ज्योतीची ती इस्त्री गरम होती त्यामुळे कळलंच नाही. तुला कळलंच नाही? एवढा महाग कुर्ता जाळून टाकला तरी कळलंच नाही? जर तुला जमत नाही तर तू अशी कामं करतोसच कशाला बोल? मी म्हणलं होतं ना की बाहेरून इस्त्री करून आण, पण नाही, मी इस्त्री करून देतो ज्योतिजी. अशी अशी इस्त्री करतात. माफ करा ना ज्योतीजी. माफ करू? तुला माफ केल्याने माझा कुर्ता पहिल्यासारखा होईल का? मीच मूर्ख होते की तुझ्यासारख्या माणसाच्या हातात कपडे इस्त्री करायला दिले. ज्योतीजी, हा ज्योतिजीचं नाम जप बंद कर. चालता हो इथून ताबडतोब, समजलास? आणि पुढच्या वेळी माझ्या कुठल्या कामाला हात लावलास ना तू तर हात तोडून टाकीन. बाबा, मला तुमच्याशी आईबद्दल बोलायचं आहे. बाबा, आईची तब्येत खूपच खालावत चालली आहे आणि किती अशक्त झाली आहे ती. वजन पण खूप कमी झालंय तिचं. आणि इथल्या डॉक्टरांना ना आजाराचं निदान करता येतंय ना त्यांच्या औषधाचा गुण येतोय. बाबा, मला तर असं वाटतंय की तिला गावाबाहेर नेऊन कुठल्या तरी मोठ्या डॉक्टरांना दाखवायला हवं. तुम्हाला काय वाटतं? बाबा, जर तुमच्याकडे वेळ नाहीये तर मी तिला घेऊन जातो ना. मी बाहेरच्या डॉक्टरला दाखवून आणतो. तुला कौसल्या देवीची काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. तू फक्त ती सरपंच भारतीची काळजी कर. कौसल्या देवीची काळजी घ्यायला मी अजून जिवंत आहे. बाबा, मला चांगलंच माहिती आहे की कुणाची काळजी करायला हवी आणि कुणाची करायला नको. हे तुम्ही मला सांगू नका. आणि ती जी अशक्त बाई अंथरुणाला खेळली आहे ना, ती माझी आई आहे, जिने 9 महिने मला पोटात वाढवलं, आपले दूध रूपी संस्कार पाजले, स्वतः काट्यात झोपली पण मला फुलांच्या गादीवर झोपवलं. थंडी, ऊन, पाऊस सहन करत तिने मला लहानाचं मोठं केलं. आणि आज जेव्हा ती आजारी पडली आहे, तिला माझी गरज आहे आणि मी एक वडील या नात्याने तुमचा सल्ला मागायला आलोय. तर तुम्ही हे म्हणताय की मला तिची काळजी करण्याची गरज नाही? तुझ्यासारख्या नालायक मुलाला सल्ला देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. माझ्याशी हे सगळे बोलण्या अगोदर स्वतःलाच प्रश्न विचार की कौसल्या देवीच्या आजाराचं मूळ कारण काय? मी तुमच्याशी वाद घालायच्या मूडमध्ये नाहीये. मी तुम्हाला न विचारता सुद्धा आईला घेऊन डॉक्टरकडे जाऊ शकलो असतो, पण नाही गेलो. माहिती आहे का? कारण तुम्ही या घरचे प्रमुख आहात आणि कुटुंब प्रमुख या नात्याने तुम्हाला विचारणं माझं कर्तव्य आहे. पण बाबा, यापुढे हे कर्तव्य मी पार पाडणार नाही. जर 2 दिवसात आईच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही तर तुम्हाला न विचारता मी आईला डॉक्टरकडे घेऊन जाईन. हे बघ, तुझ्या नुसतं भाषण देण्याने कोणाचंही पोट भरणार नाहीये. ना कोणी चांगला होणार आहे ना कोणी ठीक होणार. जर तुला किंचितशी तुझ्या आई बाबांची काळजी असती किंवा या हवेलीची काळजी असती तर तू असं पाऊल कधीच उचललं नसतं. जर आज या घराची परिस्थिती वेगळी असती. तुझ्या आईला कोणताच आजार नाहीये, फक्त तुम्हा लोकांच्या वागणुकीने तिला अंथरुणाला खिळून राहण्यास भाग पाडलेला आहे. सगळं समजतंय बाबा, मी मूर्ख नाहीये. आईचं औषध आणायला जातोय, जाऊन येतो. अशी बसल्या बसल्या काय बघतीयस? नुसतं बघत बसून काम होणार नाहीये. पटापट हात चालव. तसंही आपल्याकडे वेळ फार कमी आणि ढीगभर काम आहे. 3-4 दिवसात आपल्याला त्यांना हे सगळं काम पूर्ण करून द्यायचंय. हो. शेवटी त्यांना सुद्धा कळू दे ना की आपण कामाच्या बाबतीत किती प्रामाणिक आहोत. हो ताई, तू बरोबर बोलतीस. कोणत्याही कामामध्ये वेळेला खूप महत्त्व असतं. म्हणूनच तर सांगतेय की उगीचच गप्पांमध्ये वेळ घालवणं सोडून दे आणि हात चालव. तसं पण 3-4 दिवसांमध्ये हे सगळं काम पूर्ण होऊन जाईल. तू असं कर ना की
या सगळ्या वस्तू घेऊन शहरात देऊन ये हं. आणि येताना पैसे आठवणीने घेऊन ये. अगं हो ग ताई, शहरात जाईन आणि पैसे सुद्धा घेऊन येईन. पण एक गोष्ट सांग, तू एवढ्या पैशाचं करणार काय? सगळ्यात आधी बाबांना सांगून तुझं लग्न जमवून टाकेन. मग तर तुझ्या पैशाला वाळवी लागेल. का? मला नाही करायचं लग्न. होय होय, सुरुवातीला सगळे असंच म्हणतात. मी खरंच सांगते, मला कधीच लग्न करायचं नाहीये. तू असं का बोलतीयस? वेड लागलाय का तुला? वेड नाही लागलं, म्हणूनच तर म्हणते मी कधीच लग्न करणार नाहीये. तूच सांग, आजच्या युगात कुठली मुलगी लग्न करून सुखी झाली आहे? कुठली? तू? भारतीताई, आजही जगात अशा हजारो मुली आहेत ज्या लग्न करून मन मारून जगत आहेत, पण तोंडातून शब्दही काढत नाही. त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र तर असतं, पण फक्त जगाला दाखवण्यासाठी आयुष्यभर त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. पण मी असं करणार नाही. मी जगाला दाखवून देईन की आजही जगात अशा मुली आहेत ज्या कोणाच्या आधाराशिवाय जगू शकतात, आपलं आडनाव न बदलता जगू शकतात. हो ताई, मी दाखवून देईन जगाला. किती विष भरलंय तुझ्या मनामध्ये. दिवसभर हेच विचार करत असतेस तू? आणि तुला कोणी सांगितलं की मी सुखी नाहीये म्हणून? मी ह्या घरात येऊन खूप सुखी झालीये. आणि तू काय म्हणत होतीस की एकटी राहून तू जगाला दाखवून देशील? दाखवू शकशील तू, पण वैवाहिक आयुष्याचं स्वतःच एक महत्व असतं, स्वतःचा एक आनंद असतो. हा आनंद उपभोगण्यासाठी तर देव सुद्धा पृथ्वीवर जन्म घेण्यास उत्सुक असतात. म्हणून आपल्या मनातून हा गैरसमज काढून टाक. वर्षानुवर्ष जी प्रथा या जगात पाळली जाते, तू तिला कशी काय बदलू शकशील? म्हणून निरर्थक गोष्टींमध्ये गुंतून जाऊ नकोस. ह्या गोष्टींमध्ये मन रमव, ठीक आहे? दुःखी माणसाचं या जगात कोणीच नसतं. एकतर सगळे कपडे चोरीला गेले आणि कोणालाही काही पडलंच नाही, आणि वरून सगळे अंगावर ओरडत राहतात. आणि हो, ज्योतिजींच्या नाकावर तर नेहमीच राग असतो. कोणीही उठावं आणि टपली मारून जावं, एवढंच बस. कोणीच नाहीये माझं या हवेलीत. यापेक्षा मी आईसाहेबांसोबत निघून गेलो असतो तर बरं झालं असतं. ललन दादा, तुम्ही असे एकट्या बसल्या बसल्या कोणाशी गप्पा मारताय? काय झालंय? काही नाही वहिनी, बस आईसाहेबांची खूप आठवण येत आहे. आईसाहेब कधी येणार आहेत तुम्हाला माहिती आहे का? ललन दादा, तुम्ही सुद्धा ना. तुमच्या आई साहेब येतील. कालच फोन आला होता आईंना. त्या तुमच्याबद्दल खूप विचारत होत्या. येतील 1-2 दिवसात. आईसाहेबांनी काय विचारलं? तुम्ही आईसाहेबांना सांगितलं नाही का माझे सगळे कपडे चोरीला गेले म्हणून? काय हो ललन दादा, ही त्यांना सांगण्यासारखी गोष्ट आहे का? त्या तीर्थयात्रेला गेल्या आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगून आपण त्यांना त्रास का द्यायचा? भारती वहिनी, तुम्हाला ही गोष्ट छोटी वाटते? ओहो ललन दादा, तुम्ही पण ना. हे सगळं सोडा. हे बघा मी काय आणलंय. हे बघा. कपडे? हो, कपडे. माझ्यासाठी आणलेत? हो, तुमच्यासाठीच आणलेत. मी तर हे घालणार नाही. आवडले ना तुम्हाला? आवडले का? माझा तुम्ही एवढा विचार करता? मला वाटलं होतं की तुमच्या या हवेलीत मी एकटाच पडलोय आईसाहेब तीर्थयात्रेला गेल्यापासून. ललन दादा, तुम्ही असं का बोलताय? असं काहीच नाहीये. असं नाही बोलू तर काय बोलू वहिनी? या हवेलीत तर माझ्यावर कोणाला दयाच येत नाही वहिनी. एक तुम्हीच आहात ज्यांनी माझ्यावर दया दाखवली. असं काही नाहीये. घरातल्या सगळ्यांनाच तुमची काळजी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कोणी आणलेत? कोणी आणले? तुमच्या विजयदादांनी आणलेत. खरंच? हो. तुम्ही आता हे सगळं सोडून द्या, विसरून जा. आणि हे कपडे लवकर घालून दाखवा, म्हणजे काही कमी जास्त असेल तर बदलता येतील. ठीक आहे, मला नक्की घालून दाखवा. ठीक आहे. मी आलेच. ह्या नाटकी बाईने तुला 4 चिंधड्या काय दिल्या तर असा खुश होतो जसं काही खजिनाच दिलाय. बरोबर बोलतात. छोटी माणसं पोटभर भाताने सुद्धा खुश होतात. अरे हे कपडे ना बाजारात 20-20 रुपयांना विकत मिळतात. अरे हा काही खजिना नाहीये. शांती वहिनी,
माझ्यासाठी तर हाच खजिना आहे. आजपर्यंत कोणाचं माझ्याकडे लक्षच गेलं नाही. भारती वहिनीचं लक्ष गेलं आणि त्यांनी कपडे आणून दिले. तिला जर काही द्यायचंच होतं तर भारीतलं द्यायचं ना. या चिंधड्या देण्याची काय गरज होती? हे घे, पैसे ठेव आणि बाजारामध्ये जाऊन थोडे व्यवस्थित कपडे घेऊन ये, जे तुझ्या आवडीचे असतील आणि महाग असतील. समजलं? मग आता सांग की कोण चांगलंय, मी की तुझी ती भारती वहिनी? शांती वहिनी, एक गोष्ट बोलू का? ह्या हवेली तर सगळेच चांगले आहेत, पण भारती वहिनीपेक्षा चांगलं कोणीच नाही. अगदी योग्य बोलतात की नोकरांना नोकरासारखाच वागवायला हवं. जास्त लाड केले की ते त्यांची लायकी विसरतात. चल निघ इथून, चल. शांती वहिनी, मी तर निघालोच होतो, पण तुम्हीच वाट अडवली. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे.